महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम प्रणाम करून दोन शब्द बोलतोय मी. मित्र, आजचा कार्यक्रम आपला संक्रांत म्हणून नाही, आज हा नाम विस्तार दिन म्हणून आपण साजरा करीत आहोत. आताच सोनूने सांगितले की बाबासाहेबांच्या नावासाठी किती संघर्ष करावा लागला, किती वर्ष करावा लागला, का करावा लागला आणि कोणासाठी करावा लागला. बाबासाहेब असा एक व्यक्ती जन्माला आली या देशामध्ये, जगात की जी शून्य होतं, शून्य. आपल्याला शाळेत बसायला चान्स नव्हता. बाबासाहेब बाहेर बसून शिकले, कंदिलाच्या उजेडात शिकले आणि बाबासाहेब एक शिक्षणाचं एवढं पैलू वाढवला त्यांनी की त्यांची किंमत जगात किंमत झाली. बाहेरच्या राष्ट्रामध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचं नाव 250 वर्षाच्या इतिहासामधल्या विद्यार्थ्यांच्या यादी केली आणि त्या यादीमध्ये नंबर 1 चा विद्यार्थी कोण पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या देशानं त्या विद्यापीठाच्या समोर, युनिव्हर्सिटीच्या समोर बाबासाहेबांचा पुतळा बसवला आणि तो सन्मान म्हणजे आपल्या देशाचा सन्मान. आणि तो सन्मान झालेला या भारतीय लोकांना माहिती नाही, म्हणजे त्याची जाणीवच नाही. त्याचं कारण असं आहे की इथं आज सुद्धा अस्पृश्यता चालूच आहे. आणि म्हणून तरी पण बाबासाहेबांनी जे संविधान जाळलं, संविधान अशामुळे जाळलं की स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं. आपला पण तोच प्रकार, आपल्याला पण स्वातंत्र्य नव्हतं. आपण आपली कपड्या लत्याची ना आपण समाजामध्ये असे व्यवस्थित वागू शकत नव्हतो. बाबासाहेब शाळेच्या बाहेर शिकले आणि त्यांना या गोष्टीचे सगळे चटके लागत होते, जातीयतेचे. ते चटके लागत असताना त्यांना या गोष्टीचा एक रोज झाला. बाबासाहेबांनी 6 वर्षाचा कोर्स 2 वर्षातच कंप्लीट केला. 2 वर्षात डिग्री मिळाल्या बाबासाहेबांनी. असे बाबासाहेब अशा विद्वान माणसाला या युनिव्हर्सिटीमध्ये कोलंबिया विद्यापीठातून लंडनला जात तर त्या ठिकाणी त्यांना तिथून शिफारस मिळाली, त्या कॉलेजमधून, त्या युनिव्हर्सिटीमधून, यांना त्या ठिकाणी हे करा म्हणून प्रवेश द्या. त्याचं कारण असं, बाबासाहेबांजवळ पैसे नव्हते. बाबासाहेब शिकत असताना त्यांना ते पैसे कमी पडले आणि ती डिग्री मिळवताना त्यांना अडथळा आला थोडा. आणि नंतर मग बाबासाहेबांनी इथं ब्रिटिश सरकार चालवताना या देशामध्ये पैशाचा प्रश्न उपस्थित झाला. तर त्यावेळेस बाबासाहेबांना इंग्रजांनी सांगितलं की तुम्ही याच्या, बाबासाहेब अर्थशास्त्राची PhD केली होती त्यांनी आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब तज्ञ असल्यामुळे ब्रिटिशांनी सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये काहीतरी प्रबंध एखादा सादर करा. आणि त्याच वेळेस दी प्रॉब्लेम ऑफ दी रुपी म्हणजे रुपयाचा प्रश्न हा प्रबंध बाबासाहेबांनी सादर केला. तो सादर करत असताना सादर केला तर त्यावेळेस इथं ब्रिटिश सरकार होतं. ब्रिटिश सरकार जरी होतं तरी पण बाबासाहेब निर्भीडपणे त्यांच्या विरोधात त्यांनी विषय मांडला की आपल्या देशाची पिळवणूक ही ब्रिटिश लोक करतात. आणि त्याच्यामुळे तो प्रबंध सादर केला. तो प्रबंध त्यांनी ते ब्रिटिशांच्याच हातात होतं. त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेस त्यांना असं सांगितलं की हा जरा बरोबर नाही, याला आणखी 6 महिन्याची अवधी द्यावी लागते. बाबासाहेबांजवळ पैसे नव्हते. बाबासाहेब परत आले आणि पुन्हा गेले तर त्यांना त्या कोलंबिया विद्यापीठामधून बाहेर लंडनला जाताना त्यांना शिफारस दिली की तुम्ही यांना ऍडमिट करून घ्यायचं, म्हणजे प्रवेश द्या म्हणून. बाबासाहेबांनी तो 8 वर्षाचा कोर्स 2 वर्षात कंप्लीट केला. 6 वर्षाचा कोर्स 2 वर्षात कंप्लीट केला आणि बाबासाहेबांनी ती डिग्री मिळवली. आणि पुन्हा भारतात तो प्रबंध घेऊन ब्रिटिशांच्या स्वाधीन करायचा. तर बाबासाहेबांनी तो प्रबंध अजिबात बदल नाही केला, फक्त भाषेत बदल केला. बाबासाहेब एवढे सुद्धा विद्वान माणसं होते की ते कोणत्या भाषेत कशा परिवर्तन करायचं ते परिवर्तन करून त्यांनी तसाच प्रबंध सादर केला. आणि भारताची पिळवणूक नाही होऊ म्हणून ब्रिटिशांकडे तो प्रबंध सादर केला आणि त्याच्यामुळे त्यांना ती डिलीटची पदवी मिळालेली होती. एवढ्या विद्वान माणसांच्या विद्वानाला या देशातील लोकांना आज सुद्धा
आता फरक पडत चाललाय. बाबासाहेब समजायला लागलेत, वाचायला लागलेत, त्याच्यामुळे तसं आहे. ते वाचत नव्हते, पाहत नव्हते, म्हणून त्यांना बाबासाहेब कळत नव्हता. आज बरेच माणसं आहे की बाबासाहेबांचा बुधो बुधो करतात, आणि ज्यांना कळालं जे मनुस्मृती नावाचा जो ग्रंथ आहे, जो ग्रंथ आपल्याला जाचक होता, तो जाळला, तो बाबासाहेबांनी स्वतःने जाळला. बाबासाहेबाबरोबर ब्राह्मण लोक होते, ब्राह्मण लोक होते. त्या ब्राह्मणाच्या हाताने बाबासाहेबांनी त्यांना पटवून सांगितले की हा श्लोक चांगला आहे का, हा स्त्रियांच्या बाबतीत चांगला आहे का, हा आमच्या बाबतीत चांगला आहे का. हे वाईट वाटल्यानंतर त्या ब्राह्मणाने तो एक एक पान धरून ते श्लोक बोलायचं आणि ते पान जाळायचं. ही बाबासाहेबांनी ब्राह्मणांच्या हाताने करून घेतलं. त्याचं कारण असं की ते ब्राह्मण शुद्ध ब्राह्मण होते, ज्यांच्या अंगात ब्राह्मण्य नव्हतं, म्हणजे ब्राह्मणपणा नव्हता. त्या लोकांनी तो ग्रंथ जाळला. आणि म्हणून इथल्या लोकांना सुद्धा किंवा हा वाईट ग्रंथ जाळला, म्हणजे आमचा चांगला ग्रंथ जाळला. पण बाबासाहेबांनी ते वाईट जाळलं आणि चांगलं तयार केलं, म्हणजे भारतीय संविधान तयार केलं. आणि त्यातून बाबासाहेब या देशाचे घटनाकार झाले. एवढ्या विद्वान माणसाला सुद्धा या देशामधून त्रास झाला. त्यांच्या नाम विस्तार देण्यासाठी 17 वर्षे संघर्ष करावा लागला. आपल्या बऱ्याच लोकांना त्याची आहुती द्यावी लागली. एवढं करून सुद्धा पण आज बाबासाहेब आज जास्त त्यांची प्रगती म्हणजे त्यांचा विचार जगामध्ये होत चालला. म्हणून बाबासाहेब भारतरत्न नसून विश्वरत्न नाही. म्हणून जास्त बोलत नाही, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.